तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं आजच्या ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज आपण डबल आपल्या दहेगाव येथे आपल्या प्लॉटवर चाललेलो आहे. तर मित्रांनो, काल मी तुम्हाला दाखवलं की आपण काल मूगचं गड्डे घेतलं होतं. तर आज आपल्याला आपण ते मूग पांगवला देखील. तर आज आपल्याला तिथं पाणी वगैरे मारायचं आहे मित्रांनो, मूग पांगून घ्यायचं आहे. तर चला तर मित्रांनो, भेटूया प्लॉटवर. तर मित्रांनो, आपण रिक्षा स्टँडवर आलेलो आहे. मग बघू शकता, आपण आता रिक्षा स्टँडवर आलेलो आहे. आपण इथं एखादी रिक्षा पकडून जयगाव इथे जाऊ. तर मित्रांनो, आपण जयगाव इथे आलेलो आहे. चला तर मित्रांनो, आपण आता आपल्या फ्लॅटवर जाऊया. तुम्हाला दाखवतो मी हे आपलं काम हे कुठपर्यंत आलेलं आहे, शेडचं काम. तर मित्रांनो, आपण इथं फेब्रिकेशनच्या दुकानावर थांबलेलो आहे. इथं आपल्याला मोम ठोकण्यासाठी धुम्मसची आवश्यकता आहे मित्रांनो. तर इथं आपले काही मित्र त्यांचं काम चालू आहे, तुम्ही बघत का मित्रांनो. हे फेब्रिकेशनचं दुकान आहे मित्रांनो, जयगाव इथे. तर मित्रांनो, फेब्रिकेशनवाले मामाने आपल्याला सांगितलं की त्यांच्याकडे धुम्मस नाही, तर आपल्याला एखादी इटच पाहावं लागेल मोम ठोकण्यासाठी, ताकी तो मोम चांगला बसला पाहिजे त्याच्यामध्ये. चला तर मग मित्रांनो, आपण इथं एखादी इट वगैरे बघू, मग चांगला मोम ठोकून घेऊ मध्ये या त्याच्यामध्ये पाणी वगैरे मारून. मित्रांनो, आपल्याला तिथं मध्ये कोबा करायचा आहे. मग कोबा वगैरे झाल्यावर मग आपण तिथं राहणार या नाही. तर मित्रांनो, बघतो मी इथं कुठं एखादी इट असली तर. हे बघा मित्रांनो, आपण कसा मोम हा पांगून घेतलेला आहे. हे बघा, असं वाटतं वगैरे असं बनवून घेतलेलं आहे. आता आपल्याला याला चांगलं ठोकायचं आहे मित्रांनो. तर मित्रांनो, आपला मोम ठोकण्याचं काम चालू आहे. मम्मी ते कुठे